भगवान श्री हरी विष्णुदेव क्षीरसागरामध्ये नागशय्यावरती विश्राम करत होते आणि माता लक्ष्मी भगवंताचं पाय दाबत होत्या. आणि पाय दाबता दाबता माता लक्ष्मीने भगवंताला प्रश्न विचारला की स्वामी, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नानं माझं मन विचलित झालं आहे. तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सांगा. भगवान श्री हरी विष्णुदेव त्या ठिकाणी म्हणाले की देवी, प्रश्न तर विचारा, मी उत्तर सांगतो. आणि त्यावेळी माता लक्ष्मी त्या ठिकाणी म्हणाल्या की स्वामी, पती पत्नीचं नातं हे किती जन्माचं असतं आणि कोणत्या पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं असतं हे तुम्ही मला सांगा. भगवान श्री हरी विष्णुदेवानं स्मित हास्य केलं आणि भगवंत त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला म्हणाले, देवी ध्यान देऊन ऐक. महादेवांनी सांगितलेली सुंदर कथा मी तुला सांगतो आणि ही कथा शेवटपर्यंत जर तू नीट ऐकली तर पती पत्नीचं नातं हे किती जन्माचं असतं आणि कोणत्या पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं राहतं हे तुला समजेल. फक्त ही कथा ध्यान देऊन ऐक. तर मित्रांनो, आजही तुम्ही पाहिलं असेल, आजच्या कलियुगात सुद्धा विवाह झाल्यानंतर बघा लग्नात 7 फेऱ्या मारतात, अग्नीला साक्ष देऊन आणि 7 जन्माचं नातं राहावं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आजही आपले आजी आजोबा वयस्कर लोक म्हणतात बघा, 7 जन्माचं तुमचं नातं टिकावं असा आशीर्वाद आपल्या घरातल्या मुलींना आपल्या मुलांना त्या ठिकाणी देतात. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर या कलियुगातही मिळतं आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा आम्हाला. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सुंदर अशी कथा. माता पार्वती महादेवांना प्रश्न विचारला, स्वामी, या पृथ्वी तलावरती मी पाहते अशा अनेक पती पत्नी आहेत, अगदी प्रेमानं राहतात, प्रेमानं संसार करतात, जीवापाड एकमेकावरती प्रेम करतात, क्षणभरही एकमेकापासून दूर राहत नाही, विश्वासानं राहतात. अशा पती पत्नींचं किती जन्माचं नातं असतं किंवा 7 जन्माचं नातं राहतं काय? आणि महादेव त्या ठिकाणी माता पार्वतीला म्हणाले, देवी ध्यान देऊन ऐक. हे नातं कधी 7 जन्माचं राहतं पती पत्नीचं, यासाठी ही कथा तू ऐक. महादेव ते सांगू लागले, या पृथ्वी तलावरती एक राज्य होतं आणि त्या ठिकाणी एक राजकुमार होता, चारित्र्यवान राजकुमार. आणि या चारित्र्यवान राजकुमाराचा विवाह एका राजपुत्रीशी ठरला, राजकन्या. ती सुद्धा बघा चारित्र्यवान होती. धूमधाम मध्ये अगदी विवाह झाला जोरात. तर राजाचा पुत्र म्हणल्यावर काय, विवाह झाल्यानंतर हा राजपुत्र आणि ही राजकन्या अगदी प्रेमानं बघा राहू लागली, अतिशय प्रेमानं राहत होती, जीवापाड प्रेम एकमेकावर हे दोघेही करत होती. आता यांच्याकडे धनाची कुठली कमतरता नाही बघा, राजा म्हणल्यावर धन भरपूर. दिवसामागून दिवस चालले होते, प्रजेची सेवा करणारी होती दोघंही बघा. परंतु यांच्याकडे एकच कमी होतं, त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती. त्यामुळे राजाची पत्नी, त्या राजकुमाराची पत्नी दुःखी दररोज असायची बघा. प्रेम तर एकमेकावरती करत होती आणि एके दिवशी आजारी पडली, भयंकर आजारी पडली की ती रोगातून बरीच झाली नाही, भयंकर रोग तिला झाला. आणि शेवटच्या क्षणी त्या राजकुमार म्हणाली की स्वामी, जीवापाड प्रेम केलं मी तुमच्यावरती, परंतु तुमची इच्छा मी पूर्ण करू शकली नाही, कारण तुम्हाला मी पुत्र देऊ शकले नाही. तुम्ही शेवटच्या क्षणी सांगते की पुढच्या जन्मामध्ये मी तुमची पत्नी बनून परत येईल आणि त्यावेळी तुम्हाला पुत्र सुख मी देईल, असं म्हणली. त्या ठिकाणी तिनं आपला देह त्या मांडीवरती सोडला. आता राजपुत्र बी फार दुःखी झाला, कारण दोघांचं एकमेकावरती अफाट प्रेम होतं. दिवसामागून दिवस चालले होते, कारण काळाची गती ही थांबत नाही. राजपुत्राचं लक्ष त्या राज्यामध्ये त्याचं लागत नव्हतं. काही दिवस निघून गेले आणि या राजपुत्राचा सुद्धा या ठिकाणी बघा मृत्यू झाला. आणि असंच बघा पुढे एक राज्य होतं दुसरं, त्याच राज्याच्या शेजारी त्या राजानं हे राज्य घेतलं सगळं. आणि त्या राजाला 1600 पत्नी होत्या त्या राजाला. आणि या 1600 पत्नीमध्ये फक्त एकालाच राजपुत्र त्या ठिकाणी झाला, म्हणजे एक पुत्र झाला. पुत्र हळूहळू मोठा होऊ लागला, विवाह योग्य झाला. राजा दयाळू होता, प्रेमळ होता, पराक्रमी होता आणि धर्मानं राज्य करणारा होता. आणि त्या राजाकडं एक पोपट होता बघा. तो पोपट सगळं काम करायचा, निरोप इकडं तिकडं देण्याचं राज्य. एक दिवस राजानं विचार केला की आपल्या राजकुमाराचा आता विवाह करायचा, परंतु ह्याला राजकन्या अशी पाहिजे की त्या राजाला सुद्धा त्या ठिकाणी 1600 पत्नी पाहिजेत आणि एकच मुलगी पाहिजे, राजपुत्री. अशी मुलगी शोधायची. त्या पोपटाला सांगितलं, पोपट बघा सगळं काम करायचा. पोपटाच्या पायात एक चिठ्ठी अडकवली, त्या राजपुत्राचा फोटो आणि सगळी माहिती, आणि त्याला सांगितलं की अशी कन्या तू जाऊन बघ, अनेक राज्यामध्ये तू फिर, एकुलती एक कन्या पाहिजे आणि तिच्या पित्याला 1600 पत्नी पाहिजेत. हा पोपट आपली चिठ्ठी घेऊन गावोगाव फिरत होता. मी ज्या ज्या ठिकाणी राज्य होती त्या त्या ठिकाणी फिरत होता. फिरता फिरता बरंचसं अंतर या पोपटानं कापलं.
एका राज्यामध्ये गेला आणि त्या ठिकाणी भयंकर असा पाऊस चालू झाला. पावसापासून बचाव व्हावा आपला पण ते पोपट बघा एका झाडावरती बसला. झाडाला एक मोठं होल होतं. आत जाण्याचा तो प्रयत्न केला, परंतु आत जाताना त्या आतून आवाज आला झाडातून की पोपटा तू आत येऊ नकोस, आत आला तर तुझे डोळे जातील. आता पोपट काय आत गेला नाही बघा या भीतीनं. त्या झाडाच्या वाळलेल्या फांदीवरती आपला पाऊस उघडण्याची वाट पाहत होता. 3 ते 4 तासाचा वेळ निघून गेला, म्हणजे ठराविक वेळ गेला आणि त्या ठिकाणी बघा एक मैना आली आणि त्या पोपटा शेजारी बसली. आता पोपट खरं सांगू लागला मैनेला, कारण मैना ही त्या ठिकाणच्या राज्यामध्ये काम करणारी ती मैना होती बघा. ह्या पोपटाप्रमाणेच आपल्या राजाची वफादार होती. पोपटानं सगळी माहिती सांगितली की आमचा राजकुमार आहे, त्याचा विवाह करायचा आहे आणि त्याला राजकुमारी पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलो. परंतु जी राजकुमारी आहे तिला 1600 माता पाहिजेत, म्हणजे तिच्या पित्याला 16 राणी पाहिजेत आणि एकटीच कन्या पाहिजे, अशी कन्या पाहिजे. मग ह्या बघा मैनीने सांगितलं अशी कन्या आमच्या राजाला आहे बघा एक, आणि या राजाला सुद्धा 1600 पत्नी आहेत. आता ही दोघांची जोड जमली का नाही पोपटाची आणि मैनेची, खरं खरं एकमेकाला सगळं सांगितलं. आता रातभर यांनी गप्पा मारल्या या ठिकाणी पोपट आणि मैनेनी. मैना गेलीच नाही बघा, कारण मैनेला बी शोधायला सांगितलं होता राजपुत्र. त्या राजाने असाच राजपुत्र पाहिजे की ज्या राजपुत्राच्या पित्याला 1600 त्या ठिकाणी पत्नी पाहिजेत आणि तो एकटाच पाहिजे. आता हे दोघं म्हणले जमल. पोपट आणि मैनाने ठरवलं की जमते आपल्या दोघांचं बी, राजपुत्राचं आणि राजकन्येचं. परंतु या ठिकाणी दरबारामधले काही लोक होती त्या मैनेवरती जळणारी होती. त्यांनी ते राजाला फुगून दिलं की जी मैना आहे तुम्ही पाठवली राजपुत्र पाहण्यासाठी ती कुठं गेलीच नाही, ती एका पोपटाबरोबर फिरती, झाडावर बघितले. आता हे सगळं राजाला राग आला, आपली आज्ञा मानली नाही म्हणून. पण राजानं आदेश सोडला की ज्या ठिकाणी पोपट मैना दिसतील त्या ठिकाणी त्यांना बाणानं लगेच मारा, मृत्यूदंडास शिक्षा द्या. आता सैन्य सगळीकडे शोधाशोध चाललेली होती, परंतु बघा पक्ष्यांना बी कळतं. मैनाला हे कळालं सगळं की आपल्याला मृत्यूची शिक्षा देण्याचं राजानं ठरवलं. मैनेने पोपटाला सांगितलं राघुला की चला आता इथून आपल्याला गेलं पाहिजे, नाहीतर आपण ज्यांच्या तावडीत सापडलो तर आपल्याला मारून टाकतील. आणि त्या ठिकाणी बघा पोपट आणि मैना दोघेही उंच उड्डाण करून ठराविक अंतर पास करून निघून गेले सुरक्षित जागी. सैन्याने शोधाशोध केली, परंतु दोघेही त्या ठिकाणी सापडले नाही. राजाला सांगितलं की पळून गेली पोपट मैना दोन्ही. शोध थांबला त्या ठिकाणी. काही दिवस झाल्यानंतर बघा शांत झालं वातावरण. खरी बातमी सांगण्यासाठी पोपट आणि मैना दोघेही राजाच्या दरबारात आले बघा. राजाच्या मांडीवरती बसलेली मैना खरं खरं सगळं सांगू लागली की हे राजा, आम्ही तुझे वफादार आहोत. हा जो पोपट आहे हा राजकुमाराची बातमी घेऊन या ठिकाणी आलाय आपल्या राजकुमारीसाठी वधू शोधण्यासाठी. आता राजाला विश्वास येईना. मग राजाने बघा त्या पोपटाच्या पंजात बांधलेली चिठ्ठी पाहिली, त्याच्यावरती फोटो होता त्या राजकुमाराचा आणि राजाला फार आनंद त्या ठिकाणी झाला. राजानं पोपटाला सांगितलं, दुसरी चिठ्ठी लिहून दिली की 7 ते 8 महिन्याच्या आत आम्ही तुमच्या राजपुत्राला पाहण्यासाठी येतो आणि नंतर आपण विवाह ठरवू. पोपट आनंदानं उंच भरारी करून निघून गेला आणि आपल्या राज्यामध्ये जाऊन आपल्या राजाला सांगितलं. आता राजानं सगळी भव्य अशी तयारी केली बघायला लागणार, मोठी तयारी केली. नवीन वस्त्र सगळ्यांना, सैनिकांना सुद्धा. लग्नाची तयारी जवळजवळ आली, दागदागिने केले. मुलगी पाहायला जायचं होतं आधी बघा, राजानं बोलवलं होतं. परंतु त्या समय अशी घटना घडली की त्या राजाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला बघा, राजपुत्राच्या वडिला. आता थोडे दिवस क्रियाकर्म वगैरे सगळं केलं. मग हा राजपुत्र त्या राजकन्येला पाहण्यासाठी लवाजमा घेऊन इकडून सगळं निघाला बघा. 100-150 किलोमीटरचं अंतर होतं. पोपट रस्ता दाखवाय, कारण पोपट आधी गेलता. सगळी लोक त्या ठिकाणी गेली, परंतु त्या राजाला कळालं की या राजपुत्राचा वडील वारलाय. राजाने ठरवलं की आता माझी मुलगी त्या ठिकाणी द्यायची नाही. परंतु त्या राजपुत्रीला, हा जो राजपुत्र होता तो पसंत होता, जीवापाड ती प्रेम करू आधीच लागलेली होती. आता नाही म्हणून सांगितलं राजपुत्रांनी, तुम्ही माघारी जा, आमची कन्या आम्ही तुम्हाला देणार नाही. त्याच रात्री ती राजपुत्री लपत छपत बघा आली या राजपुत्राकडे. सांगितलं की मी जीवापाड तुझ्यावरती प्रेम करतो, चल आपण इथून निघून जाऊ घोड्यावर बसून, माझे पिता असे तुला देणार नाहीत. आणि राजपुत्राने बघा या राजकन्येला पळवून नेलं घोड्यावर. ठराविक अंतर राज्य पार केलं, परंतु आराम करण्यासाठी एका गावामध्ये थांबले. त्या ठिकाणी ते घर होतं एका जादूगिरणीचं. जादूगिरीण म्हातारी होती. त्या म्हातारीला एक कन्या होती. तिनं रात्रीचं त्या राजकुमाराला पाहिलं आणि तिलाच तो राजकुमार पसंत पडला. तिने आपल्या आईला सांगितलं की मला मी लग्न करील तर याच्यावर करेल. आता जादूगिरणीने या ठिकाणी फसवलं बघा. हा राजकुमार लग्न करणार नाही म्हणून दोघांनाही जेवायला बसवलं रात्रीचं. आणि जेवण होताना आपली जादुई कांडी फिरवली हो. राजकुमार हात धुवायला गेला आणि जादुई कांडी त्या ठिकाणी फिरवली आणि त्याची म्हैस तयार केली बघा. गळ्यात पट्टा घातला जादूचा.
तिथं बांधली तिनं. इकडे राजकुमारी पाहू लागली राजकुमार गेला कुठं. तिनं अनेक शोध घेतला परंतु तो राजकुमार त्या ठिकाणी सापडलाच नाही. आणि नंतर त्या ठिकाणी कंटाळून बघा ही राजकुमारी त्या जादूगरणीच्या घराच्या बाहेर पडली. तिनं पुरुषाचा वेश घेतला कारण ती अफाट प्रेम करत होती त्या राजकुमारावरती. पुरुषाचा वेश घातला होता तिने आणि गावोगावी ती पाहत होती. पाहता पाहता त्या राजदरबारामध्ये गेली आणि त्या राजदरबारामध्ये ही जी राजकन्या होती पुरुषाच्या वेशात होती आणि राजाला हा पुरुष पसंत पडला बघा, इमानदार म्हणून. आणि तो राजाकडे कोतवाल म्हणून काम करू लागला. त्या दररोज ती शोधाशोध करायची आपल्या पतीचा. अशा प्रकारे वेश तर पुरुषाचा होता परंतु तिचं लक्ष होतं आपल्या राजकुमाराला शोधण्यासाठी. दिवसामागून दिवस चालले होते. आता इकडे ही जादूगरणी जी होती त्या राजपुत्राला दिवसभर ती म्हशीच्या रूपात ठेवायची आणि संध्याकाळी तो पट्टा बाहेर काढला की तो राजकुमार तयार व्हायचा. असं दिवस चालले होते. ती घराच्या बाहेर त्याला जाऊन देत नव्हती. काही दिवस निघून गेले आणि जी राजकन्या होती पुरुषाच्या वेशात त्या ठिकाणचा राजाचा मृत्यू झाला. हो, सगळी लोक त्या ठिकाणी म्हणलं हा जो कारभार होता राज्याचा ती राजकुमारी पाहत होती बघा पुरुषाच्या वेशातली. कारण ती प्रामाणिक होती, एक राजकन्या होती, तिला सगळं माहिती होतं कारभार कसा करायचा. सगळ्या लोकांनी ठरवलं की हा जो कोतवाल आहे यालाच हे राज्य ताब्यात द्या. बघा पुरुषाचा वेश घातलेली त्याला शेवट राजा बनवलं. त्या दिवसामागून दिवस चाललं होतं. राज्याचा कारभार चांगला पाहत होती परंतु तिनं आपल्या जो पती होता तो राजपुत्र होता त्याचा शोध सोडला नव्हता बघा अजून सुद्धा. आणि एके दिवशी त्या राज्यामध्ये म्हशीचं प्रदर्शन भरवलं होतं आणि अशी एक म्हस होती ती कुठलंही जनावर कुठं गेलं तरी ती वासाने दाखवायची. आता म्हशी सगळ्या गोळा केल्या प्रदर्शना आलत्या परंतु दौंडी पिटली होती की एकही म्हस गावात राहिली नाही पाहिजे. परंतु काही शिपायांनी सांगितलं की एका जादूगरीन म्हातारीच्या घरी म्हस आहे तिने आणली नाही. त्या ठिकाणी पुत्रीने आदेश दिला बघा ती म्हस सुद्धा घेऊन या. सैनिक त्या ठिकाणी गेले परंतु ती सोडत नव्हती बघा म्हस. कारण तो जादूचा पट्टा काढला की तो राजकुमार तयार होणार. आता सैनिकांनी त्या म्हातारीला तलवारी दाखवल्या. पटकन तिने तो जादूचा पट्टा जसा काढला सैनिकांनी तसा बघा राजकुमार त्या ठिकाणी झाला. मग त्या राजकुमाराला घेऊन दरबारात आली. जी राजकन्या होती पुरुषच्या वेशातलं तिने ओळखलं आणि खरं खरं सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्या रयतेला सांगितलं की मी अशी राजकन्या आहे आणि हे समोर जे आहेत राजकुमार हे माझे पती आहेत. या जादूगरणीनं यांना म्हैस बनवलं होतं. मग तुम्ही आता यांना राजा करा. त्या राजपुत्राला राजा त्या ठिकाणी केलं. दोघांनी विवाह सुंदररीतीने केला आणि जी जादूगरणी होती तिला जेलमध्ये टाकलं. मित्रांनो पुढे पहा नियती कसा डाव साधते. काही दिवस निघून गेले आणि या शिकारीसाठी दोघेही बघा जंगलामध्ये फिरायला गेले. आता फिरायला गेल्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी या दोघांचा पहिला जन्म झाला होता तेच ते गाव होतं, तेच ते राज्य होतं. आणि दोघांचं एवढं प्रेम होतं पाठीमागच्या जन्मामध्ये की दोघेही ज्या डोंगरावरती फिरायला आले होते त्या डोंगरावरती असणाऱ्या दगडाच्या वरती खानाखुणा आणि आपली नावं दगडानं कोरून ठेवली होती त्या राजकुमारानं आणि त्या राजपुत्रीनं. त्यावेळी ही घटना शेकडो वर्षाची घडलेली. त्या जागेवरती गेल्यानंतर दोघांचं नजरा एकमेकाला भिडल्या गेल्या आणि दोघांनी पुनर्जन्मातलं पहिलं रहस्य, दोघांचं प्रेम, दोघांनी एकमेकांना ओळखलं. दोघांच्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू वाहत होते बघा धारा. दोघांनी एकमेकांना ओळखलं बघा. 7 जन्माची जे नातं आहे त्या ठिकाणी बघा परत भेट झाली या पती पत्नीची. दोघेही घरी आनंदात आले आणि नंतर काही दिवसानंतर या राजपुत्रीला सुंदर असा एक मुलगा झाला. जी विचार करा शेकडो वर्षाचं वचन दिलं पुत्रीनं पूर्ण केलं. पण मित्रांनो प्रत्यक्षात महादेवांनी सांगितलंय की 7 जन्माचं पती पत्नीचं नातं असं असतं की जे पती पत्नी जीवापाड प्रेम करतील, शेवटच्या श्वासापर्यंत करतील, त्यांचं नातं हे 7 जन्मापर्यंत टिकतं. आणि हे ज्वलंत उदाहरण महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं. म्हणून मित्रांनो आजचं कलयुग जरी असलं तर ज्याची अखेरची इच्छा ही देवालाही पुरी करावी लागती हे निश्चित खरं आहे बघा. परंतु विश्वास तेवढा पाहिजे, प्रेम तेवढं पाहिजे तर या घटना तशा घडतात. सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.